नमस्कार. वेलकम टू वॉकी टॉकी. वॉकी टॉकी पॉडकास्टच्या 8व्या भागात तुमच्या सगळ्यांचं मी ध्रुव आणि मी रुचा मनापासून स्वागत करतो. काल 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त तुम्ही त्यांचं स्मरण केलंच असेल वर काही उपक्रमातही सहभागी झाला असाल. हो, काल गांधी जयंती तर होतीच, पण लाल बहादूर शास्त्रीजी म्हणजे आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान त्यांची सुद्धा जयंती होती. हो, बरोबर. मग तुम्ही सगळ्यांनी काल त्यांचं पण स्मरण केलंच असेल. हो, म्हणूनच आमचा हा एपिसोड महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांना डेडिकेटेड आहे. आणि या दोघांच्याही स्मृतीला आम्ही विनम्र अभिवादन करून आजच्या पॉडकास्टला सुरुवात करतो. आज है 2 अक्टूबर का दिन, आज का दिन है बड़ा महान, आज के दिन 2 फूल खिले हैं, जिनसे महका हिंदुस्तान. नाम एक था बापू गांधी और एक लाल बहादुर है, एक का नारा अमन, एक का गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेलं काम हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज मी तुमच्याशी त्यांनी सांगितलेल्या मला आवडलेल्या विचारांबद्दल गप्पा मारणार आहे. 2 वर्षापूर्वी मी जेव्हा गुजरातला गेलेले तर तिथे मी गांधीजींचं जन्मस्थान पोरबंदर इथे त्यांचं जे घर होतं ते पाहिलं. त्यांचा जिथे जन्म झाला ती खोलीही पाहिली आणि गांधीनगरमधला त्यांचा साबरमती आश्रमही पाहिला. त्या आश्रमात गांधीजींचा जो चरखा होता तो मला बघायला मिळाला आणि त्यांच्या अजून काही ज्या शिकवणी होत्या, त्यांचे जे व्हॅल्यूज होते त्यांनी दिलेले तेही मला समजून घेता आले. आणि तिथे त्यांच्या मिठाच्या सत्याग्रहाबद्दलही खूप माहिती होती. हे सगळं पाहिल्यावर गांधीजींबद्दलचा माझा आदरही खूप वाढला आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळी माहितीही खूप मिळाली. ध्रुव, तू लगे रहो मुन्ना भाई हा मूवी पाहिलास का? नाही, काय त्याच्यात? त्या मूवीमध्ये गांधीजींबद्दल सांगितलंय. त्या मूवीमधून आपल्याला गांधीजींचे जे व्हॅल्यूज होते, खरं बोलणं किंवा आपली चूक जी असते ती कन्फेस करणं आणि नॉन व्हायलन्स उपयोगात आणणं, हे त्यांनी शिकवलं. आणि ती बॉलिवूड मूवी आहे ना, म्हणून त्यात जे आपल्याला सांगितलं ते लोकांनी जास्त इम्प्लिमेंट केलं. म्हणजे जे पुस्तकातून किंवा आपण कुठे वाचलं असेल तर ते एवढं इम्प्लिमेंट नाही होणार, पण साध्या सोप्या भाषेत नॉर्मल कॉमन मॅनला समजेल अशा भाषेत असे गांधीजींचे विचार सांगितले गेले त्या मूवीमध्ये. ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, सालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे. हो पद था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान गे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. लाल बहादूर शास्त्रीजी म्हणजे आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान. त्यांचा जन्मसुद्धा 2 ऑक्टोबर, पण 1904 साली वाराणसीच्या जवळ मुगलसराई गावात झाला होता. त्यांचं बाळपण खूप खडतर गेलं. खूप कष्ट करून त्यांनी शिक्षण घेतलं. रुचा, ते 11 वर्षाचे म्हणजे अवघे आपल्या एवढे असतानाच त्यांनी भारतासाठी काहीतरी करण्याचा, आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आणला आणि 16व्या वर्षी महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीत त्यांनी भाग सुद्धा घेतला आणि त्याच्यानंतर ते काँग्रेसचे नेते झाले आणि मग आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जाग उठा है हिंदुस्तान, जाग उठा है हिंदुस्तान. जय जवान जय किसान. मी आज तुमच्याशी शास्त्रीजींबद्दल काही छोट्या असणाऱ्या पण महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी शेअर करणार आहे.
तर कसे होते शास्त्रीजी? परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टरची नेमणूक करणारे शास्त्रीजी. गृहमंत्री म्हणून काम करताना लाठीऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी. वयाच्या 1.5 वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैलभर दुपारी अनवाणी चालत जाणारे शास्त्रीजी. पुस्तके डोक्यावरती बांधून दररोज 2 वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी. पंतप्रधान असताना मुलाच्या कॉलेज अर्जावर आपला हुद्दा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी. पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यास लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी. असे होते आपले शास्त्रीजी. गांधीजींबद्दलच्या खूप गोष्टी तुम्हाला माहितीच असतील. त्यातलीच मी ऐकलेली एक मला आवडलेली गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते. गांधीजी जेव्हा त्यांच्या साबरमती आश्रमात होते तेव्हा तिथे रात्री एक चोर आला. तिकडच्या लोकांनी त्या चोराला एका खोलीत बंद करून ठेवलं. सकाळी त्या चोराला गांधीजींसमोर आणून उभं केलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गांधीजींनी चक्क त्या चोराला विचारलं की तुझा नाश्ता झालाय. सगळेच चकित झाले. मग गांधीजींनी तिकडच्या एका माणसाकडे, जो तिथली व्यवस्था बघत होता, त्या माणसाकडे बघितलं तर तो माणूस म्हणला, अहो हा चोर आहे, ह्याला नाश्ता करायला कसं विचारायचं? तर गांधीजी म्हणले की बरोबर आहे, हा चोर आहे, पण चोर असण्याच्या आधी हा एक माणूस आहे. हे ऐकून त्या चोराच्या डोळ्यातही पाणी आलं. खरंच रुचा, तू जी गोष्ट सांगितलीस त्याच्यावरनं महात्मा गांधीजींनी जे केलं त्याच्यावरनं आपल्याला असं कळालं, माणसाने माणसाशी माणसासम वागणे म्हणजे काय असतं. रुचा, जशी तू महात्मा गांधीजींबद्दल एक गोष्ट सांगितलीस तशीच मला सुद्धा लाल बहादूर शास्त्रीजींबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. लाल बहादूर शास्त्रीजी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांच्याकडे पुस्तकं नव्हती. म्हणून त्यांचे शिक्षक त्यांना म्हणायचे, कुठे तुमची पुस्तकं, तुम्ही आणत का नाहीत? पण त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ती पुस्तकं घेऊ शकत नव्हते आणि ते शिक्षकांना सांगू शकत नव्हते. काही दिवसांनी शिक्षक म्हणाले, मी आता तुमचे पुस्तकं तपासणार आहेत. ते ऐकून त्यांना वाटलं आता काय करायचं, म्हणून त्यांनी रात्रभर त्यांच्या मित्राची पुस्तकं घेऊन ती आपल्या वहीत तशीच्या तशी कॉपी केली. ते पाहून दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच लाल बहादूर शास्त्रींची शिकण्याची तळमळ आणि जिद्द आपल्याला या गोष्टीतून कळते. महात्मा गांधींची किंवा लाल बहादूर शास्त्रींची जयंती साजरी करण्यासोबतच मला असं वाटतं की आपण त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्याला जमेल तशा आपण आचरणात आणल्या पाहिजेत. गांधीजींनी सांगितलेलं स्वच्छतेचं महत्त्व आपण आचरणात आणून आपल्या घराच्या आसपासचा परिसर आणि आपलं घर स्वच्छ ठेवू शकतो. शिवाय माणसाशी माणसासारखं तर नक्कीच वागू शकतो. लाल बहादूर शास्त्रींसारखी जिद्द आणि चिकाटी आपण आपल्या अंगी पण आणली पाहिजे. आणि मला असं वाटतं की असं सगळं केलं तरच ही खरी त्यांच्याबद्दल आपली आदरांजली. तर याच नोटवर आजचा भाग आपण इथेच थांबूया. तर आमच्या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जर काही सजेशन असतील किंवा तुम्हाला जर आमच्या पॉडकास्टमध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता परत भेटूयात पुढच्या शनिवारी नवीन विषयासकट नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.